आंब्यांचा रस होणार आतमध्ये. हा पिकलेल्या आंब्यांचा रस गेला की रस तर नाही होणार, रस नाही होणार, पण हे होईल. डायरेक्ट ज्यूस पियायचा. डायरेक्ट टोप लावा. नाही पण मी भाई घेताना पण मी कसे घेतले असे बरोबर आपला कशेडी घाट माझ्या अंदाजे 23 ते 24 किलोमीटर आहे. म्हणजे भोगदा केवढा मोठा असेल विचार करा. मित्रांनो बाहेर निघालो आहे. हॉटेल गणेश रूप आहे. खूप मस्त जेवण आहे, टेस्टी. आणि आपल्या गाड्या इकडे उभ्या केलेल्या आहेत. ही आब्याची आपल्या मित्राची 4 व्हीलर आहे कॉलेज. तो पण मुंबईलाच चालला आहे आणि आम्ही पण आता निघतो आहे. आता ऑलमोस्ट मला वाटतं 10:30 वाजलेत. आणि ही पण आपली युनिकॉर्न आहे इकडे. ही पण आपली मुंबईलाच चालली आहे. जबरदस्त लगेज वगैरे लोड एकदम जबरदस्त केला आहे. आणि आपल्या बाईक आपली कॉलेज पुढे चालली आहे. आपण त्याच्या मागून मागून जाणार थोडंसं हळूहळू कारण आपले रोड आता खराब आहेत थोडे संगमेश्वरनंतर थोडंसं. आणि आपल्याला हे इकडे पार्टनर भेटले आहेत, आपल्याच गावचे आहेत, आचऱ्या गावचे. हे काकांची युनिकॉर्न आहे, अंधेरीला चाललेत. मस्त गेले एकदम युनिकॉर्न. मला वाटतं लगेच भरपूर फणस वगैरे भरपूर घेऊन आला वाटतं. हां फणस वगैरे आहे वाटतं. आणि बाकी सगळे कपडे. वजन खूप आहे, मग हेवी आहे वजन. पण मस्त रॅकचं हे भारी केलं जुगाड तुम्ही. आणि युनिकॉर्न बेस्ट आहे आपल्या हायवेला, ॲव्हरेजला वगैरे सगळ्यालाच. त्यामुळे आपल्याला एक राईड पार्टनर भेटलेत अंधेरीचे. आपण मस्त आता बोलत आपलं प्रवासाला सुरुवात करूया. आणि आपण आता निघालो आहे संगमेश्वरवरून. आपल्याला आता कशेडी घाट मला वाटतं 1 तास लागेल कशेडी घाटापर्यंत पोचायला. आणि आपल्या बऱ्याचशा गाड्या मोठ्या हेवी गाड्या पुढे निघून गेल्यात, म्हणजे आपल्या लक्झरी वगैरे. त्यामुळे आता आपल्या गाड्या कमी भेटणार रोडवर. आणि उलट चांगलं आहे ते. आता एकदम डोळ्यावर एकदम येतो लाईट त्याची, त्यामुळे खूप त्रास होतो. पटकन दिसत नाही खड्डे वगैरे. संगमेश्वरचा हा जो पट्टा आहे ना एवढा बेकार आहे की पळवू शकत नाही आपण बाईक. एवढे खड्डे आहेत. हे पूर्ण काम बंद ठेवलं आहे याने. आणि एका साईडला पूर्ण खोदून ठेवलं आहे. आणि खड्डे म्हणजे पळवूच शकत नाही आपण बाईक. एवढी बेकार परिस्थिती झाली या रोडची. कारण पूर्ण गाडी हलते धर त्यामुळे जरा पण पळवू शकत नाही. 15-20च्या स्पीडमध्ये आहे. हो भाई साहब, बरोबर 11:56 झालेत. आणि आम्ही आता परशुराम घाट चढतोय. येताना दिवस होता, पहिल्यांदाच परशुराम घाट रात्रीचा अनुभवतोय मी. कारण मुंबईवरून गावी जाताना आम्ही दिवसाच्या इथून उतरलेलो आणि रात्री बरोबर 12 वाजलेले आहेत. आणि आम्ही आता परशुराम घाट सुरुवात झालेली आहे. परशुराम घाटाला कंटिन्यूस आम्ही चालू आहे. जेव्हा जेवल्यापासून आम्ही अजिबात थांबलो नाही कुठे. संगमेश्वरपासनं ते आता परशुराम घाट. आता परशुराम घाट संपल्यानंतर आम्ही थांबणार आहोत. का आम्हाला तिकडून नंतर रोड चांगला भेटला, एवढा पण काही खराब नव्हता. त्याच्यामुळे परशुराम घाट संपल्यानंतर थांबावं लागेल. कारण आता आपली अँटॉर्क पण गरम झाली आहे खूप. मला वाटतं तुम्हाला मला ॲक्च्युली दिसतं आहे लाईटने पुढचं, पण तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यामधून एवढं. कारण आपली एवढी ब्राईट नाही आहे लाईट, पण मला दिसतं आहे समोरचं. म्हणजे रात्रीची अवस्था काय होत असेल ड्रायव्हर लोकांची परशुराम घाटात, विचार करा. हालत खराब, परशुराम घाटाची हालत खराब. गणपती गजानना या वर्षी तरी होऊ दे रे बाबा. पुढे आपली लालपरी चालली आहे आणि सर्वजण झोपलेत आतमधले मस्तपैकी गाढ. पण लालपरीत झोप मस्त लागते, फक्त रोड चांगले पाहिजेत. सगळे जेवून बिवून मस्तपैकी झोपले आहेत.
आणि आपण आता पोचतोय, मला वाटतं दिवाणखवटी त्या साईडला पोचलो आपण, दिवाणखवटी स्टेशनच्या इथे. आता कशेडी घाट येईल, पण कशेडी घाटच्या अगोदर थांबवावे लागेल. आणि आपले पार्टनर कुठे भेटत नाही आहेत, पार्टनर कुठेतरी वॉन्टेड झाले, मला वाटतं पुढे थांबले असतील. काय केलं आम्ही बाहेर आलो. 1 वाजून गेला आहे आणि आपण आता कशेडी घाट सुरुवात होणार आहे. तोपर्यंत अगोदर थांबून मस्त की चहा वगैरे पिली, फ्रेश झालं. आणि आपल्या बाईक पण सगळ्यांच्या गरम झाल्या. ॲक्च्युली माझी एंटर गरम झालेली आणि अभिषेक वगैरे माझ्या अगोदरच पोचलेले, पण मी बोललो थोडा मला अर्धा तास आराम करावा लागेल, कारण आपली एंटर पण तापलेली, गरम झालेली खूप. आपले कॉलेजवाले सगळे पण थांबले, ते पण चाललेत. मस्त इकडे चहा वगैरे पिली आणि आपला गोप्रो पण चार्ज होतो आहे. तोपर्यंत अर्धा तास झाला आपल्याला, मस्त की आराम केला. मग आता आपण 5-10 मिनटात निघणार आहोत आणि आपला कशेडी घाट परत भेटणार आहे आपल्याला ना. कशेडी घाट उतरायला आपल्याला अर्धा किलोमीटर आहे, अर्धा तास लागेल ना उतरायला ना, खूप वेळ लागेल ना. म्हणजे आपल्याला सकाळी 6-6:30 वाजतील ना पोचायला. म्हणजे आपल्यावर आहे, आपले थकतात ना रे, हे स्कूटर थकते ना आपली. आंब्यांचा रस होणार आहे आतमध्ये. हा पिकलेल्या आंब्यांचा रस गेला की रस तर नाही होणार, रस नाही होणार, पण हे होईल डायरेक्ट ज्यूस पियायचा, डायरेक्ट टोप लाव. नाही. पण मी भाई घेताना पण मी कसे घेतले, असे कच्चे घेतले, एकदम पिकलेले नाही घेतले ना. जाईपर्यंत आरामात होईल ते, मग टेन्शन नाही, मग उलट खायला पण बरे भेटते. डायरेक्ट ज्यूस पियायला लागेल. चला कोकणातील डेंजरस घाट जो बोलतात कशेडी घाट, आणि त्या घाटात आम्ही आता आहोत, म्हणजे सुरुवात करतोय त्या घाटामध्ये. बरोबर वाजले आहेत 1:44 झाली आहेत आणि आम्ही आता 4 जण आहोत. आम्हाला आत्ताच एक रायडर भेटला आहे, तो ॲक्च्युली जात होता घाटकोपरला चालला आहे, पण तो ह्याच्यासाठी थांबला आमच्याबरोबर की तो बिचारा एकटाच होता. तर थोडं त्याला ॲक्च्युली भीती वाटत होती कशेडी घाटामध्ये एकट्याला, म्हणून तो आमच्याबरोबर थांबला. त्यामुळे आम्ही आता 3 जण आहोत. थोडासा रिस्की आहेच ॲक्च्युली, म्हणजे रिस्की म्हणजे काय बोलतात, गाड्या तर असतात कंटिन्यूस, पण एक ऐकून भीती आहे की कशेडी घाट डेंजर आहे, हे आहे ते. आपल्याला थोडेसे काही किस्से आहेत घडलेले या घाटामध्ये, त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना थोडी भीती पण वाटते. एवढं टेन्शन नाही. रोड कशेडी घाटामधला जो रोड आहे तो चांगला आहे, फक्त वळणं जरा ती खतरनाक आहेत, त्यांनाच फक्त जपावं लागतं, बाकी काय टेन्शन नाही आहे. बरोबर आपला कशेडी घाट माझ्या अंदाजे 23 ते 24 किलोमीटर आहे. म्हणजे बोगदा केवढा मोठा असेल विचार करा. म्हणजे जेव्हा पण बोगदा चालू होईल, मला वाटतं एक अर्धा तास, म्हणजे अर्धा तास तर होईल आरामात, अर्धा तास एक बोगदा असेल. आता आपण बराचसा कव्हर केला आहे कशेडी घाट. आता गाड्या कमी दिसायला लागल्या. शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. बरोबर 5:44 झाले सकाळचे आणि आता आम्ही पोचलोय वडखळ नाक्याच्या इथे. आणि आता वडखळ ब्रिज आम्ही आता चढणार आहोत. आपले पार्टनर इथे थांबले आहेत, थोडे माझ्या पुढे गेलेले. मी ॲक्च्युली खूप सावकाश चालत होतो. हां, मी माझ्या स्पीडने आलो रे. का मग काय जरा एवढं धडधड दोनदा आपटली गाडी, माहिती आहे काय. परत मला टॉप बॉक्स चेक करावा लागला, या पट्ट्यामध्येच कंटाळा आला, म्हणून मी आरामात आलो.
कारण उगाच घाई करून मतलब नाही म्हटलं, कारण स्पीड वाढवला ना की लगेच खड्डे यायचे. ये आया अपना वडखल का बीच. म्हणजे आपण टाईमवर आहोत, 6 वाजलेत. म्हणजे बरंचसं आपण कवर केलं. खूप ॲक्च्युली काय होतं, आपण किती जरी बोललो तरी थांबावंच लागतं 60-70 किलोमीटरच्या नंतर, कारण आपलं तेवढं साथ देत नाही आपल्या गाड्या, आणि थोडा आपल्याला पण आराम व्हावा लागतो. आम्ही मला वाटतं कशेडी घाट, हां कशेडी घाट नंतर आम्ही कुठे थांबलोच नाही. सॉरी, नंतर आम्ही थांबलेलो आहे मध्ये कुठेतरी. त्याच्यानंतर डायरेक्ट मी इथे वडखळ, ते पण हे 2 मिनटं थांबलो आम्ही इथे. त्याच्यामुळे हे लवकर पोचू शकलो आम्ही. 7 वाजले आणि आता मी जैन पेटी रोडला आहे. अभिषेक निघाला घरी, कारण त्याला मी बोललो तू निघ, आणि मला वाटतं एक 15-20 मिनटात तो घरी पोचेल. आणि मला वाटतं एक अर्ध्या पाऊण तासात मी घरी पोचेन. त्याच्यामुळे खूप मस्त प्रवास झाला. 4 दिवस कधी गेले कळले नाही. आता परत गावी कधी काय माहीत नाही, पण गावी कधी पण जा, मजाच येते. आता पावसामध्ये असं बनतोय, बघू. आता मी पण पोचेन घरी, आणि प्रवास खूप मस्त झाला. जाऊन आता मस्तपैकी झोपेन जरा, आणि आपले गावचे व्हिडिओ, आपली राईड, मुंबई गोवा हायवेवरची राईड तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा. आणि आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे, कारण मी पण घरी पोचेन लवकरच. आणि हा व्हिडिओ मोटो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल प्लीज तर नक्की लाईक करा. काय असेल तर कमेंट करून सांगा मला. आणि आपण असंच परत आता भेटत राहू, आणि छान छान व्हिडिओमध्ये. आणि ह्या मागच्या व्हिडिओमध्ये जे पण गावचे व्हिडिओ आहेत, राजापूरची गंगा किंवा काय, त्याच्यामध्ये कुठे काय मी चुकलो असेल तर मला नक्की सांगा. आणि आपला गाव कसा वाटला तो पण सांगा कमेंटमध्ये. आणि हा आजच्या मोटो ब्लॉगमध्ये काय चुकीचं असेल ते पण सांगा मला. तर चला मित्रांनो, परत भेटत राहू असेच नवीन व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ इथेच मी संपवतो आणि तुमची रजा घेतो. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.